chapter next, that is electrostatics. Electro and statics. The definition of electrostatics आपण 10वीमध्ये याचा थोडासा भाग झालेला आहे. इलेक्ट्रो means electric charge and statics means at rest. That is the study of electric charge. Study of electric charge at rest is called electrostatics. म्हणजे असं एक सायन्स की ते द चार्ज when this electric charge at rest, जसं आपण एनर्जीमध्ये दोन प्रकारच्या एनर्जीचा विचार करतोय, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीमध्ये आपण म्हणतो की त्याच्यामध्ये गती असते, व्हेलॉसिटी असते. त्याचं उदाहरण म्हणजे आपण घेतो वाहतं पाणी, नदीचा प्रवाह. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे आपण साठवलेलं पाणी, धरणामध्ये साठवलेलं पाणी, तळ्यामध्ये साठवलेलं पाणी, आपल्या घरामध्ये हंड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये साठवलेलं पाणी, जे आपण पाणी स्टोरेज करून ठेवतो, त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, म्हणजे ते स्थिर असते ॲट रेस्ट. तसं चार्जमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक मुव्हिंग चार्ज असतात आणि दुसरे चार्ज ॲट रेस्ट, स्थिर चार्ज असतात. मग स्टडी ज्यावेळी चार्ज स्थिर असतील त्यांचा अभ्यास करणारं सायन्स किंवा शास्त्र, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ॲट रेस्ट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मग आपण सुरुवातच करूया येतो की व्हॉट इज मीन बाय चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज कुणाला म्हणायचं? इलेक्ट्रिक चार्ज आता आपल्या पुढे असे एक दोन उदाहरणं, भरपूर उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी आपल्याला हे इलेक्ट्रिक चार्ज पाहायला मिळतात. पहिलं उदाहरण एकदम साधं की आपल्या जे हात आहेत, जर आपण जोरावर असे घासले थोडे वेगाने, तर दोन्ही हात आपले थोडेसे गरम झाल्यासारखे वाटतात. किंवा दुसरं उदाहरण आपल्या पुढं असतं की ॲम्बर किंवा फर एका वेळी घासले तर ते एकामेकीकडे अट्रॅक्ट होतात. किंवा कोंब किंवा हेअर ड्राय कोंब, कंगवा आपल्याला माहिती आहे, आपण जर केसावरून फिरवला तर कंगव्याकडे ते केस अट्रॅक्ट होतात. किंवा आपण एखादा शर्ट आपल्या दिवसभर अंगामध्ये असेल, संध्याकाळी आपण तो असा जोरात झटकला आणि आपल्या हातापाशी आणला तर तो शर्ट आपल्या हाताकडे चिकटला जातो किंवा आकर्षला जातो. किंवा आणखी आपण उदाहरण पाहतो प्रोटॉन. केमिस्ट्रीमध्ये प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. आणि आपण म्हणतो प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉनवर न्यूट्रल म्हणजे त्यांच्यावर चार्ज नाही आहे, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे, आपण असं म्हणतो. व्हॉट इज मीन बाय चार्ज? द चार्ज इज नथिंग बट देयर इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन. The electron get transferred to the other substance making a charge. त्याला आपण काय म्हणतो? चार्ज. चार्ज म्हणजे तरी काय, समजा दोन हात एका वेळी घासले गरम होतात. किंवा आणखी आपल्याकडे उदाहरणं आहेत भरपूर. पावसाळ्यामध्ये ढगावर ढग घासले तर लाइटनिंग म्हणजे आपल्याला वीज चमकते, हे सुद्धा उदाहरण चार्ज आहे. म्हणजे घर्षण तिथं आहे, फ्रिक्शन आहे. फ्रिक्शन झाल्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात, एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्यालाच आपण म्हणतो देयर इज फॉर्मेशन ऑफ चार्ज. दिस इज द सिंपल कन्सेप्ट.
or idea about the charge. Hence, charge is nothing but the electron get transferred to the other substance, making, we say that, making a charge. And we discuss some examples about that charge. Now, some properties of charge. The charge, the total charge on the given body or system. चार्जची व्याख्या आपण काय केली की जर इलेक्ट्रॉन जर दोन बॉडी एका वेळी घासल्या, दोन बॉडी कॉन्टॅक्टमध्ये आल्या, त्यांचं फ्रिक्शन झालं, घर्षण झालं, तर तिथं चार्ज सेपरेशन होतं. म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे जातात. मग त्यांचं स्पेअरिंग काय आहे? फॉर एक्झाम्पल एम्बर आणि फोर, इथं जर यांचं घर्षण झालं तर तिथं आपल्याला चार्ज किंवा इलेक्ट्रॉन सेपरेशन जायला दिसतं. किंवा कोम अँड हेअर, अशा अनेक गोष्टीमध्ये, किंवा क्लाउड, ढगा एका घासले तर तिथं आपल्याला इलेक्ट्रॉन सेपरेशन होतात एका बॉडीकडून दुसरीकडे आणि तिथं चार्ज तयार झाले दिसतात. मग दिस चार्ज, द प्रॉपर्टीज ऑफ चार्ज, विषय द्या, the properties of charge, the total charge on the given system is 0. एखाद्या सिस्टीमवर टोटल चार्ज हे 0 असतं. किंवा चार्जमध्ये टोटल चार्ज हे आपण आताच पाहिलं की घर्षणामध्ये चार्ज क्रिएट होतात. आणि उदाहरण आपण पाहिलं, प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रॉनवर चार्ज नाही आहे, 0 आहे, आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे दिस चार्ज इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ऑल्सो. मग कुठला चार्ज पॉझिटिव्ह, कुठला निगेटिव्ह? सम द सबस्टन्स दॅट ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, म्हणजे काही सबस्टन्स इलेक्ट्रॉन घेतात अँड सच चार्ज इज निगेटिव्ह चार्ज, अँड अदर चार्ज remaining left, other charge is a positive charge. म्हणजे ज्यावेळेस चार्ज इलेक्ट्रॉनचं सेपरेशन होतं, एक बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे चार्ज जातात, जी बॉडी किंवा जो सबस्टन्स ते चार्ज घेतात त्यांच्याकडे, इलेक्ट्रॉन घेतात, त्यांच्याकडे जो चार्ज तयार होतो तो निगेटिव्ह चार्ज असतो, आणि जो उरलेला चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि एखादी कुठलीही टू बॉडीची सिस्टीम असेल, दोन बॉडी असतील, एका बॉडीकडून दुसरीकडे चार्ज गेला असेल, परंतु टोटल चार्ज जर आपण त्या सिस्टीमचा विचारात घेतला तर टोटल पॉझिटिव्ह चार्ज प्लस टोटल निगेटिव्ह चार्ज इक्वल टू 0. म्हणजे नेट चार्ज ऑन द गिवन सिस्टीम इज 0. जसं आपण मासच्या बाबतीत विचार करतो की एखादी बॉडी अनेक पार्टिकलनी बनलेली आहे आणि प्रत्येक पार्टिकलला मास असतं, म्हणजे टोटल मास हे बॉडीचं असतं, ते बाकीचे जे लहान लहान पार्ट आहे त्यांचं मास आहे त्यांच्या समेशन एवढं असतं. तोच कन्सेप्ट इथं आहे चार्जच्या बाबतीत, की त्या बॉडीचं जे टोटल चार्ज असणार आहे तो त्या बॉडीचा टोटल चार्ज एकतर पॉझिटिव्ह असेल, एकतर निगेटिव्ह असेल, किंवा 0 असेल. सेकंड, दिस कंडिशन or this property is called additive property of charge. Additive property of charge. इलेक्ट्रिक चार्ज इज ॲडिटिव्ह, सेम ॲज मास. म्हणजे एखाद्या बॉडीचं मास हे त्या बॉडीने, ती बॉडी जी अनेक पार्टिकलनी तयार झाली त्यांचं सर्वांच्या मासची बेरीज ही टोटल मास एवढी असते. तोच कन्सेप्ट इथं आहे की ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्ज इज नथिंग बट द टोटल चार्ज on the body is equal to the algebraic sum of all the electric charges distributed on different part of the given
object or given body. This property is called additive property of charge. म्हणजे एखाद्या बॉडीवर जेवढे चार्ज सिच्युएट झालेले आहेत त्या सर्वांची बेरीज अल्जेब्रिक सम ही टोटल चार्ज एवढी असते. दिस इज कॉल्ड द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्ज. आणि आताच आपण पाहिले की नेट चार्ज ऑन द गिवन बॉडी, जसं आपण म्हटलं की नेट मास ऑफ द बॉडी, नेट मास ऑफ द बॉडी ही नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, पण नेट चार्ज ऑन द बॉडी इज ऑलवेज झिरो, or it may be positive or it may be negative. The total charge on the body, the total charge on the body, it may be positive or it may be negative, depend upon the nature of the body. And also we discuss the another concept about electric charge or charge is called quantization of charge. Quantization of charge. The electric charge is nothing but the transformation of electron one body to another body. And the charge on this charge, what is the value of charge? This value is obtained by scientist called Millikan. Millikan is the name of scientist, and he performed one experiment called Millikan oil drop experiment. या Millikan शास्त्रज्ञाने एक एक्सपेरिमेंट केला, त्याचं नाव आहे मिलिकन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. आणि हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांनी हे चार्जची किंमत शोधून काढली. अँड दिस व्हॅल्यू ऑफ चार्ज दॅट इज E इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁻19 कूलम. त्या शास्त्रज्ञाने मिलिकनने चार्जची किंमत शोधून काढली. E इज इक्वल टू 1.6 × 10⁻19 coulomb, where this C is nothing but coulomb, and coulomb is SI unit of charge. SI unit of charge. हे चार्जचं SI युनिट coulomb आहे आणि ही किंमत मिलिकनने शोधली. तर hence this is called elementary charge. Elementary charge. Now the relation between the charge and elementary charge is Q is equal to plus minus n into E, where n is called integer. Where n is integer. During process of charging and discharging, charging means the number of positive charges is increases. Discharging, the number of negative charge is increasing. The process of charging and discharging, an integer number, that is n, of electron can be transferred from one body to another body. This is called quantization of charge. म्हणजे जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये चार्ज वाढत जातात किंवा एखाद्या बॉडीमध्ये चार्ज कमी होत जातात, चार्ज वाढत जातात म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज ॲड होत जातील, चार्ज कमी होतात म्हणजे त्याच्यामधले चार्ज नाहीसे होतील. ह्या प्रोसेसला चार्जिंग आणि डिस्चार्जिंग असं म्हटलं जातं. आणि एन इज इंटिजर नंबर, म्हणजे कितीने वाढले चार्ज, कितीने कमी झाले, तो दर्शवणारा हा नंबर आहे, इंटिजर आहे. अँड दिस इज द रिलेशन बिटवीन द चार्ज अँड एलिमेंटरी चार्ज. We discuss some example. म्हणजे नेमकं क्वांटिझायझेशन चार्ज होतं म्हणजे नेमकं काय होतं ते आपण एका उदाहरणामध्ये पाहूया. समजा आपण एक्झाम्पल घेतलं, example of
glass rod and silk material. Glass rod and silk material. जर हा ग्लास रॉड सिल्क मटेरियल वर जर आपण घासला तर त्या ठिकाणी चार्ज सेपरेशन होतं. किती चार्ज तिथं निर्माण होता? चार्ज इज इक्वल टू 1 मायक्रोकुलम. एवढे चार्ज तर व्हॉट इज मीन बाय मायक्रोकुलम? दॅट इज 1 into 10 raised to minus 6 coulomb. This is the conversion between microcoulomb and coulomb. 1 microcoulomb is equal to 1 into 10 raised to minus 6 coulomb. म्हणजे ज्यावेळेस ग्लास रॉड आणि सिल्क रब आपण म्हणतो एका त्याच्या संपर्कात आले किंवा ग्लास रॉड आणि सिल्क मटेरियल आपण घर्षण केलं तर त्या ठिकाणी एवढे चार्ज आपल्याला तयार होतात. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सपोज Q. नाउ वी फाइंड आउट द इंटिजर नंबर n, values of n. Therefore we use the formula Q is equal to n into E. Therefore n is equal to Q upon E. The value of Q is 10 raised to minus 6 divided by value of E 1.6 into 10 raised to minus 6. This is equal to 1 upon 1.6 into 10 raised to 19 वरती गेल्यानंतर प्लस होते म्हणजे 10 raised to minus 6 into 10 raised to plus 9. Therefore 1 upon 1.6 into 10 raised to हे जर आपण सॉल्व केलं त्याची किंमत येते 6.25 into 10 raised to 12. This is the value of n. म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6.25 into 10 raised to 12 एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले की ज्या वेळेस आपण ग्लास रॉड आणि सिल्क मटेरियल मध्ये घर्षण केलं आपण जे म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तर किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तर एवढे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ट्रान्सफर झाले. आणि ही जी प्रोसेस आहे प्रोसेस इज कॉल्ड क्वांटिझेशन ऑफ चार्ज.